नमस्कार, नीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खेकडा बिर्याणी। इथे मी 5 ते 6 मोठे खेकडे घेतलेत। बघा केवढी मोठी साईज आहे। हे मी छान स्वच्छ धुवून घेतलेत। मोठ्या नांग्या वेगळ्या केल्यात आणि या बारीक नांग्या मी वेगळ्या करून ठेवल्यात। बारीक नांग्या मी मिक्सर मधून वाटून घेणार आहे। चांगल्या पाणी टाकून मी बारीक पेस्ट करून घेतली आहे। वरतून मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलंय। चम्मचने चांगलं मिक्स करून घेतले। हे आपण गाळणीने गाळून घेतोय चांगलं मिश्रण। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। अशा प्रकारे हे चाळणीमधून आपण पूर्ण चाळून घेतोय। अशा प्रकारे बिर्याणी बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेत मी। 4 इथे मोठे कांदे घेतलेत। ते बारीक लांबसर कापून घ्यायचे। हे अशा प्रकारे कांदे आपण कापून घ्यायचे। आपण इथे हे खडे मसाले घेतलेत। इथे मी 4 वाटी बासमती बिर्याणी राईस घेतलाय। आपण ही बिर्याणी कुकर मध्ये बनवणार आहोत। कुकर मध्ये बिर्याणी लवकरही होते आणि खेकडाही छान शिजला जातो। मी इथे 7 ते 8 चम्मच तेल टाकलंय। तेल गरम झाल्यावर आपण यात खडे मसाले घालतोय। ते 1 मिनिटासाठी तेलावर परतून घ्यायचे। यात मी 3 ते 4 तेजपत्ते टाकलेत। मसाले तळून 1 मिनिट झालाय। यात मी कांदा घालते। तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। अद्रक लसूण मी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। कांदे आपले छान परतून झालेत। आता आपण याच्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकतोय। त्याही चांगल्या 1 मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहेत। बिर्याणीसाठी मी इथे 5 वाटी पाणी गरम करायला ठेवलंय। यात आता टोमॅटो टाकायचा आहे। 5 मिनिटासाठी तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो टाकतानाच 2 चम्मच त्यात मीठ घालायचं आहे। मिठाने टोमॅटो लवकर शिजतो। आपण इथे मसाले घेतलेत। मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, धना पावडर आहे, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे आणि कसुरी मेथी आहे। टोमॅटो शिजून झाला आहे। त्यात मी हळद घातली अर्धा चम्मच, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर। हे मसाले 1 मिनिटासाठी तेलात परतून घ्यायचे। आपण आता यात एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकतोय। तोही आपण 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। आपण आता ही नांग्यांची पेस्ट मसाल्यांमध्ये टाकणार आहोत। ती पण आपण 1 मिनिटासाठी चांगली शिजून घेतोय। आपण यात आता खेकडे टाकतोय। तेही चांगले 1 मिनिटासाठी मसाल्यात परतून घ्यायचे। मी यातच आता 1 चम्मच कोथिंबीर घालते।
2 चम्मच मी कसुरी मेथी टाकली आहे, ती 1 मिनिटासाठी परतून घ्यायची. यात आपण आता तांदूळ टाकतोय, तोही मसाल्यात 1 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे. आपण यात आता गरम पाणी टाकतोय. 4 वाटी तांदूळ असेल तर 8 वाटी गरम पाणी घालायचंय. भात छान मोकळा होतो. गरम पाण्यामुळे भात लवकर शिजतो, म्हणून कुकरमध्ये बिर्याणी करत असताना गरम पाण्याचा वापर करायचा. वरतून आपण कोथिंबीर घालतोय. कोथिंबीर घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आणि झाकण लावून 2 शिट्ट्या होईस्तोपर्यंत बिर्याणी आपली शिजून द्यायची आहे. दोन शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपली खेकडा बिर्याणी इकडे रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली खेकडा बिर्याणी झाली आहे. तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल आणि नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.